आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, काही जण सुपाऱ्या घेऊन मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंवर पलटवार. मराठा आरक्षणाप्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. आरक्षण मुद्द्यावरून राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा समाजाचा विजयोत्सव साजरा झाला, मग पुन्हा उपोषण कशासाठी, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी दोनदा उपोषण केलं, त्यानंतर अध्यादेश आला. त्यातून नेमकं काय मिळालं हे कुणालाच कळलेलं नाही. मात्र अध्यादेशानंतर विजयोत्सव साजरा होत असेल तर पुन्हा उपोषण कशासाठी हे समजण्यापलीकडचं आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. यावर मनोज जरांगेंनी पलटवार केलाय. सरकारची सुपारी घेतल्यासारखं राज ठाकरेंनी वक्तव्य करू नये, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. काही जण सरकारच्या सुपाऱ्या घेऊन बोलतात, ते आम्हाला विचारतायत मुंबईला जाऊन काय झालं, अशा शब्दात जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. मराठ्यांच्या पोरांनी यांच्या घोषणा दिल्यावर मग हे म्हणतात विजय झाला, काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे घटना तज्ज्ञांना विचारून घ्या, असे जरांगे म्हणाले. तसेच मराठ्यांत फूट पाडण्याचं तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही ते राज ठाकरेंना म्हणाले.